आकाशात उंचवर गोल गोल फिरणारी घार तुम्ही नक्कीच पाहिली असेल. कधी शहराच्या वर, कधी नदीकाठी, तर कधी कचऱ्याच्या ठिकाणाजवळ ही घार हमखास दिसते. घारीला इंग्रजीमध्ये ब्लॅक काईट म्हणतात. अनेकदा लोक हिला गरुड किंवा ईगल समजतात, पण ही ईगल नसून काईट कुळातली एक पक्षी ब्लॅक काईट असते. ईगल आकाराने मोठा, जड आणि जास्त ताकदवान असतो, तर घार कंपॅरेटिव्हली आकाराने लहान आणि हलकी असते. उडताना या दोघांना वेगळं ओळखण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांची शेपटी. घारीची शेपटी ही दुभंगलेली म्हणजेच फोक्ड असते, तर ईगलची शेपटी ही पिसाऱ्यासारखी पसरलेली असते. ईगल्स नॉर्मली थेट शिकार करतात, तर काळी घार संधी मिळेल तसं अन्न मिळवते आणि स्कॅव्हेंजिंग म्हणजेच मृतभक्षणावरती जास्त अवलंबून असते. त्यामुळेच बऱ्याचदा आपल्याला घारी ह्या कावळ्यांसोबत दिसतात. घार साधारणपणे 20 ते 25 वर्ष जगते. दीर्घायुष्य असल्यामुळे ती आपल्याला अनेक वर्ष आपल्या परिसरात दिसते. घारीचा प्रजनन काळ हा डिसेंबर ते एप्रिल दरम्यान असतो. या काळात नर आणि मादी एकत्र उडत सुंदर हवाई कसरती करताना दिसतात. मादी साधारणपणे 2 ते 3 अंडी घालते. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यासाठी जवळपास 30 ते 34 दिवस लागतात. पिल्लं जन्मल्यानंतर 6 ते 8 आठवड्यात उडायला शिकतात आणि हळूहळू स्वतंत्र होतात. घरटं बांधताना घार फारशी निवडक नसते. ती उंच झाडांवरती, विजेच्या खांबांवरती किंवा उंच इमारतींवर आपलं घरटं तयार करते. घरट्यासाठी त्या काट्या, गवत, कापडाचे तुकडे, प्लास्टिक, कागद, दोरखिंड यासारखे सगळ्या गोष्टी वापरू शकते. यावरून आपल्या लक्षात येतं की घार शहरी वातावरणासाठी किती सहजपणे जुळवून घेते. खाण्याच्या बाबतीत घार प्रामुख्याने मृतभक्षी म्हणजे स्कॅव्हेंजर आहे. ती मृत प्राणी, मांसाचे उरलेले तुकडे, मासे, उंदीर आणि कचऱ्यातलं अन्न खाते. कधी कधी ती हवेतून झडप घालून इतर पक्ष्यांकडनं अन्न हिसकावून घेतानाही दिसते. पर्यावरणामध्ये घार अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. मृत प्राणी खाऊन ती परिसर स्वच्छ ठेवते आणि रोग पसरण्याची शक्यता कमी करते. शहरांमध्ये आणि गावांमध्ये स्वच्छता राखण्याचं काम ती अप्रत्यक्षपणे करत असल्यामुळे तिला कावळ्याप्रमाणेच निसर्गाचा स्वच्छता दूत म्हटलं जातं. घारीचा आवाज तीक्ष्ण आणि किंचित किंकाळीसारखा असतो. असा आवाज हवेत घुमताना आपल्याला बऱ्याचदा ऐकू येतो. तो घारीचा असतो. धुक्याच्या वेळी किंवा इतर घारींशी भांडताना हा आवाज अधिक जोरात होतो. बऱ्याचदा तिच्या आवाजामुळेच तिची सायटिंग आपल्याला करता येते. माणसाशी सहजपणे जुळवून घेण्याच्या याच्या सवयीमुळे जगात बऱ्याच देशांमध्ये ब्लॅक काईट आढळतो. भारतात तर तो गाव, शहर आणि जंगल अशा सर्वच ठिकाणी सहज दिसतो. माणसांच्या जवळ राहायला अजिबात घाबरत नाही. हवेत उडताना उष्ण वाऱ्याच्या प्रवाहाचा म्हणजेच थर्मल्सचा उपयोग करून पंख न हलवता बऱ्याच वेळ तो तरंगत राहू शकतो. पुढच्या वेळेस हा जेव्हा आवाज येईल किंवा एक दुभंगलेल्या शेपटीचा मोठा पक्षी आकाशात उडताना दिसेल, तेव्हा लक्षात ठेवा, ही आहे आपल्या निसर्गाची खरी स्वच्छता दूत ब्लॅक काईट. आय होप घारीची थोडीशी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
प्राण्यांची माहिती देणारे इतर व्हिडिओज आणि मी पक्षी आणि प्राणी बघण्यासाठी केलेल्या ट्रिप्सला मला जॉईन करण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.